नमस्कार. शतकानुशतकं आपली आदर्श भारतीय संस्कृती जीवापाड जपून न्यायासाठी, मुक्तीसाठी, मोक्षासाठी अविरत झगडणाऱ्या स्त्री शक्तीत माझ्यासारख्या भाविक, श्रद्धाळू, विवेकी मनाला देव भेटल्याचा साक्षात्कार होतो आणि दिव्यत्वाच्या प्रचितीपुढे मी नतमस्तक होते. भारतीय स्त्री शक्तीला त्रिवार वंदन. या स्त्री शक्तीचा कधीही पुसला न जाणारा संस्कार ही खरंच आपल्या स्त्री जीवनाची सोबत आहे. अगणित गुणांचा मनोज्ञ संगम करून विधात्याने स्त्रीमूर्ती घडवली. स्त्री म्हणजे मानवी जीवनाच्या, मानवी संस्कृतीच्या अग्रभागी लिहिलेला श्रीकार. स्त्री हा समाज जीवनाचा, सांस्कृतिक जीवनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. संस्कृती जपण्यात, वाढवण्यात स्त्री अग्रेसर असते. कुटुंब, समाज, संस्कृती यांचा केंद्रबिंदू, आधारबिंदू म्हणजे स्त्री. स्त्रीच्या समाजातील दर्जावरून संस्कृतीच्या अंतरंगाची ओळख होते. या जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनक्षम आहे. बदल नैसर्गिक आहेत. काळाच्या परिवर्तनात बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. कुठलाही बदल व्यक्तिसापेक्ष नसतो, तर त्याची व्याप्ती प्रचंड असते. अविरत फिरणारे हे कालचक्र कोणी थांबवू शकत नाही. या कालचक्राच्या फिरण्याला अंत नाही, मध्य नाही आणि प्रारंभही नाही. काळाच्या या झंझावातात युगच्या युग गडप होतात. व्यक्ती येतात आणि जातात. कुणालाही कुणासाठी थांबायला वेळ नाही आणि इच्छाही नाही. कारण कुणाचं कुणावाचून अडत नाही, नडत नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय. या कटू सत्याचा अनुभव आपल्यातल्या प्रत्येकाला आहे. काळाच्या तुफानी वेगात चांगलं आणि वाईट सारं काही भस्मसात होऊन जातं. उरतो तो फक्त त्यांचा वेग. हे सत्य मान्य करून सुद्धा काळाच्या या तुफानी वेगावर प्रयत्नशील मात करून त्यावर आपल्या कार्याचा कायमस्वरूपी ठसा उमटवणारी माणसं होऊन गेली, वर्तमानातही आहेत आणि भविष्यातही नक्की असणार आहेत. अशांपुढे काळही स्तब्ध होतो. आदराने वंदन करतो. त्यांचे गोडवे गातो. वेदकाळापासून संत काळापर्यंत स्त्री जीवनाचा आढावा घेतला तर लक्षणीय चढउतार आपल्याला दिसतात. वेदकालीन स्त्री जीवन अत्यंत समृद्ध होतं. स्त्री स्वयंप्रकाशित होती. तिच्या विकासाला पूर्ण वाव होता. तिला खूप अधिकार होते. वेदकालीन समाज स्त्रीकडे व्यापक दृष्टिकोनातून बघायचा. वेदकाळाने स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच स्वतंत्रपणे बौद्धिक, आध्यात्मिक, शैक्षणिक जीवन जगण्याचा अधिकार दिला. वेदकाळात स्त्री पुरुष समानता होती. स्त्री जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन होता. त्यामुळे वेदकाळात उर्वशी, आपाला, सूर्या, गार्गी, लोपामुद्रा यासारख्या असंख्य तेजस्वी स्त्रिया होऊन गेल्या. वेदकालीन स्त्रीच्या विकासाला पूर्ण संधी मिळाली. वेदकालीन पार्श्वभूमी पाहताना रामायण, महाभारतकालीन स्त्री जीवन पूर्वकालीन स्त्री जीवनापेक्षा निकृष्ट झाल्यासारखं दिसतं. सीता, द्रौपदी यांच्या जीवनाची फरफट स्त्री जीवनाची आगतिकता समजायला पुरेशी बोलकी आहे. स्त्रीची बाणेदार वृत्ती काळानुसार कमी कमी होत गेली. प्राचीन काळी असलेली स्त्रीची व्यथा नंतरच्या काळात वाढल्यासारखी वाटते. धर्मशास्त्रात पुरुषांना प्राधान्य मिळाल्यामुळे स्त्रिया बंधनात अडकल्या. या बंधनांमुळे स्त्रियांचा सामाजिक दर्जाही खालावला. स्त्री जीवन संकुचित झालं. पुराण काळ म्हणजे स्त्री जीवनातील अंधार कोठडी. अनेक व्रतवैकल्यांच्या जाचात स्त्रिया परावलंबी होऊन गेल्या. स्त्री स्वातंत्र्य या शब्दाचा तर विसरच पडला.
नको हा स्त्री जन्म असा सूर कानावर पडायला लागला. स्त्री जन्म म्हणवनी न भावे उदास हा दिलासा ज्ञानेश्वरकालीन संतांनी स्त्रीला दिला. स्त्री जन्म म्हणजे पूर्वजन्मीचं पाप या विचारांपासून संतांनी स्त्रियांना दूर नेलं. मुक्तीची कवाडं मोकळी केली. मुक्ती म्हणजे आनंदाचा मार्ग. स्त्रियांना भक्तीचं स्वातंत्र्य देऊन संतांनी स्त्रीला प्रकाशाची, विकासाची वाट दाखवली. अनाथ स्त्रीला आधार देण्यासाठी कणखर नसणाऱ्या समाज मनाला संतांनी माणुसकीचा धर्म सांगितला. पराभूत समाज मनाला खूप मोठा आधार दिला. अनाथ स्त्रीला समाज आधार द्यायला समर्थ नव्हता. अशा वेळेला संतांनी तिला आधार दिला, विश्वास दिला. कौटुंबिक, सामाजिक, जाचक बंधनांच्या गुलामगिरीतून स्त्री जीवनाची सुटका केली. तुम्ही देवावर प्रेम करा. प्रेम म्हणजेच भक्ती. त्या देवाला जीव लावा. प्रेमाने जग जिंकता येतं हा प्रेमाचा म्हणजे भक्तीचा दृष्टिकोन संतांनी शिकवला. संतांच्या स्त्रीविषयक उदात्त भव्य दिव्य दृष्टिकोनामुळे स्त्रीला विकासाची संधी मिळाली आणि भक्ती मार्गावरून जाताना आपल्याला प्रत्यक्ष देव भेटतो हा दिलासा मिळाला. आणि त्यामुळे त्या काळातल्या स्त्रिया भक्तिमार्गाच्या वाटेने अमरपदी जाऊन पोचल्या. आधुनिक काळात स्त्रियांची प्रगती नक्की कौतुकास्पद आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने तिच्या गुणांनी प्रयत्नांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. असंख्य स्त्रिया आज अभिमानास्पद कार्य करत आहेत. आजची यशस्वी स्त्री गतकालीन स्त्रियांच्या भरभक्कम खांद्यावर उभी आहे हे विसरून चालणार नाही. प्रत्येक उगवत्या पिढीने मावळत्या पिढीबद्दल श्रद्धा आणि कृतज्ञता भाव मनात ठेवायला पाहिजे. परिस्थिती बदलते, गरजा बदलतात, तरी काही शाश्वत मूल्य मात्र चिरंतन असतात. अशा शाश्वत मूल्यांची जपणूक करून उगवत्या पिढीचा जीवनमार्ग सतत प्रकाशमान ठेवणारी कितीतरी स्त्री जीवनं आपण जाणून घ्यायला पाहिजेत. ती जाणून घेतली ना की आपल्याच जीवनाला आधार वाटतो, दिशा सापडल्याचा आनंद मिळतो. जीवनातील नागमोडी वळणांवरून त्याची सोबत मिळते. कृतकृत्य मनाला आशीर्वादाची गरज वाटते. मग संवेदनशील मन म्हणतं, प्रगतीच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी स्त्रीत्व जपून आकाशझेप घेण्यासाठी तुझे आशीर्वाद पाहिजेत. स्त्रीपणात सृजनाच्या नवीन नवीन दिशा आहेत. स्त्रीत्व तावून सुलाखून निघाल्याशिवाय सिद्ध कसं होणार? सृजनाच्या ध्यासात क्षणोक्षणी मरावं लागतं. स्त्री जीवनाचा हा अर्थपूर्ण सूर दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रिया म्हणजे दीपस्तंभ वाटतात. त्यांचं जीवन समजून घेताना आपणच आपल्यात डोकावतो. मी कोण याचा शोध घ्यायला लागतो. या शोधात स्त्रीजन्म सार्थकी लावण्याची हाक कानी पडते. नवी जाग येते. माणुसकीचं अजरामर सत्य कानात मनात घुमायला लागतं. आणि माणुसकीची मिठी घातली की सुखिया झाला या शब्दांचा अर्थ उमजतो. अहंकार गळून पडतो. आनंदाच्या सरी बरसतात. आणि मग स्त्री शक्तीचा मन जागर करायला लागतं. नव्या जुन्या सीमेवर माझे मज गाव दिसे, संस्कृती मी जपणार, स्त्री माझे नाव असे. असे गौरवाचे उद्गार मन गायला लागतं. महाराष्ट्रातील स्त्री शक्तीचा जागर समजून घेताना आणि समजून तो जागर करताना या स्त्री जीवनाचे 2 डोळे मला अंतर्मुख करून गेले. एक डोळा त्यांनी प्राप्त केलेला ज्ञानाचा आणि दुसरा डोळा त्यांच्या संवेदनशील मनाचा.
ज्ञानाचा डोळा विचार करायला शिकवतो. त्यामुळे जीवन प्रगल्भ आणि व्यापक होतं. तर संवेदनेचा डोळा अंतरंगात प्रेमाचा आणि मायेचा दिवा लावतो. याची तीव्रतेने मला जाणीव झाली आणि या जाणीवेमुळे त्यांचं जीवन समजून घेणं सोपं वाटलं. अशा ह्या स्त्री शक्तीला वंदन करताना माझ्या मनातल्या भावना एका कवितेच्या रूपाने व्यक्त करते. स्त्री जन्मात तुझी कहाणी, स्त्री जन्मात तुझी कहाणी, मानवा मिळाली अमर गाणी. तू धात्री, तू रमा रमणी, तू दुर्गा, तू काली, तू रणरागिणी. तू भक्ती, तू युक्ती, तू मुक्ती. तू भक्ती, तू युक्ती, तू मुक्ती. तू आदिशक्ती, तू महाशक्ती. गुण गाऊन तुझे देवी महादेवी, किती तरले या भवसागरी देवी. स्वामी तिन्ही जगाचा, तुझ्या विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, तुझ्या विना भिकारी. जन्म घेता नररत्ने, देव उजवे तुझ्या कुशीतुनी. त्याग करुणा सेवा प्रेम सिंधू तू. त्याग करुणा सेवा प्रेम सिंधू तू. समर्पण तडजोड पराक्रम तू. तूच तर सकल विश्वा आधार बिंदू तू. सकल विश्वा आधार बिंदू तू. सकल विश्वा आधार बिंदू तू. स्त्री शक्तीच्या जागर करणाऱ्या या एका व्याख्यानमालेत आपण 9 स्त्रियांचा त्यांचा जीवनातला प्रवास कसा आहे, त्यांना काय काय अडचणी त्यात आल्या, त्या अडचणींवर सहजपणे मात करून त्यांनी आपला प्रवास प्रगतीच्या दिशेने कसा नेला याचा आढावा आपण घेणार आहोत. स्त्री शक्तीचा जागर या व्याख्यानमालेतलं हे 4थं पुष्प, नाम याची दासी जनी. देवी या शब्दाच्या पोटात माता, माऊली, आदिमाया असा अर्थ आहे. देवी म्हणजे आदिशक्ती, विश्वामागील चैतन्य शक्ती, मूळ शक्ती. मूळ तत्वाची शक्ती विविध रूपं विविध देवतांमध्ये सापडतात. परमात्मा हे पुरुष तत्व आणि प्रकृती हे स्त्री तत्व. दोघांच्या अधिष्ठानाशिवाय जगाला अस्तित्व नाही. मातृस्वरूप आदिशक्तीचं स्वरूप विश्वव्यापी आहे. या देवदेवतांची पूजा आपल्या वैभवशाली संस्कृतीत करण्याची प्रथा रूढ झाली आहे. चैत्रात चैत्रगौर, श्रावणात मंगळागौर, दर शुक्रवारी जिवती मातेची पूजा, भाद्रपदात हरितालिकेची पूजा, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसऱ्यापर्यंत शारदीय उत्सव, नवरात्रात अश्विन शुद्ध पंचमी, ललित पंचमी, अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन. आदिमातेच्या अगणित शक्तींना दर महिन्यात आपण वंदन करतो, तिची पूजा करतो. हा शक्ती महोत्सव म्हणजेच विजयाचा पूर्वकाळ. या विजयाने मनातला पराक्रम जागा होतो आणि आपण शक्तिशाली बनतो. शारदा म्हणजे सरस्वती, विद्या, कला, ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची कुलदेवता. वैराग्यामुळे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आपल्याला समजतात. या 4ही योगांचं दर्शन ज्या विश्वमाऊलीत मला घडलं, त्या जनाई माऊलीची चरित्रगाथा आपण ऐकणार आहोत. ही चरित्रगाथा म्हणजेच जनाई या विश्वमाऊलीची बांधलेली पूजा. 13व्या शतकातली ही आदिमाया, आदिशक्ती मला भावली. स्त्री जन्माचं सार्थक करणाऱ्या माऊलीला वंदन करते. लाडक्या विठुसी लेकुरवाळा म्हणून
जनी शोभली मांदियाळीत माऊली. दळता दळण जन्म मरणाचे जाते, पैल तिरी मानवा जनाई घेऊन जाते. भक्त रायाची हौस पुरविण्याबाई, जनीचा गोपाळ दुडुदुडू धावत येई. पचवुनी सुळावरली पोळी, नामयाची जनी खुळावली. उद्धाराया अवघी मानवकुळी, उद्धाराया अवघी मानवकुळी. आदिशक्ती महाशक्ती चितशक्ती जनाई म्हणूनी जन्म घेई, जनाई म्हणूनी जन्म घेई. नामयाची दासी जनी ही भावपूर्ण नाममुद्रा स्वतः जनीने अत्यंत आनंदाने धारण केली आणि आयुष्यभर अभिमानाने आणि तृप्ततेने मिरवलीसुद्धा. नामयाची जनी हे तिच्या जीवनाचं एक रहस्य आहे. नामयाच्या दासीपणात ती कृतार्थ आहे. नामयाच्या घरातली ती कष्टाची स्वामिनी आहे. नामा तिचा आदर्श आहे. त्याच्या भक्तीमुळे ती आयुष्यात धन्य पावली. त्यामुळे नामयाची जनी ही जनीला आवडणारी तिची खरीखुरी ओळख आहे. जनाई ही विश्व मनाला पटलेली तिची ओळख, जिच्या पोटात वात्सल्याचा मातृत्वाचा कधीही न आटणारा झरा आहे. साक्षात विश्वमाऊलीला ज्ञानदेवांना जनाईच्या वात्सल्याचा अनुभव आला. त्यामुळे ज्ञानियांच्या राजापासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक भाविकाला जनाई ही आपली माऊली वाटते. विश्वाची आई ती जनाई ही तिची वैश्विक ओळख आणि संत जनाबाई ही संतांच्या मांदियाळीतली तिची पारमार्थिक ओळख. ज्ञानदेवांनी भागवत धर्माचा पाया रचून त्यावर मंदिर बांधलं. त्या मंदिराचा कळस होण्याचं भाग्य लाभलं तुकाराम महाराजांना. संत कवयित्रींच्या थोर परंपरेतली कळस म्हणून लक्ष जातं संत जनाबाईकडे. संत मुक्ताबाई, वेणाबाई, बहिणाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा यांच्यापेक्षा जनाबाईला उदंड लोकप्रियता लाभली. ज्ञानदेवांच्या मांदियाळीत तिला मानाचं स्थान होतं. सरस्वतीच्या पालखीत बसण्याचं भाग्य जनाबाईला मिळालं. प्रत्यक्ष ज्ञानदेवांच्या मनात, पांडुरंगाच्या हृदयात, भाविकांच्या गळ्यातल्या तुळशी माळेत जनाईचं स्थान परमश्रेष्ठ आहे. जनाईची अभंग वाणी म्हणजे मनाची अमृत संजीवनी. शूद्र जातीत जन्माला आलेली, त्यातून स्त्री जन्माला आलेली जनी म्हणजे नामदेवांच्या घरी कष्टाची कामं करणारी दासी, मोलकरीण. दासी हे तिचं सामाजिक स्थान आहे. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक कसलीही प्रतिष्ठा नसलेली जनी आगतिक, असहाय्य आणि अनाथ होती. सगळ्या गोष्टी तिला प्रतिकूल होत्या. असं असूनही नामयाची दासी जनी विठूची प्रेमकळा कशी झाली? संतांचे घरची दासी मी अंकिली, विठोबांनी दिली प्रेमकळा. जनीचा झालेला हा अलौकिक प्रवास म्हणजे खरंच एक चमत्कार वाटतो. शूद्र कुळातल्या जनीला मदनाचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा असा विठुराया आवडला तर काही आश्चर्य वाटत नाही. पण अनंत लावण्याची शोभा असलेल्या विटेवरच्या या विठ्ठलाला ही दासी जनी कशी आवडली? प्रगाढ जीवननिष्ठा, उत्कट आणि प्रामाणिक भक्तिभाव आणि अपार श्रद्धा या अलौकिक गुणांमुळे कष्टाची स्वामिनी असलेली नामयाची दासी जनी विठूची प्रेमकळा झाली. नराचा नारायण होतो, वाल्याचा वाल्मिकी होतो. त्याच न्यायाने दासी जनीची संत जनाबाई झाली. स्वकष्टाने तिला हा सन्मान मिळाला. स्त्री जन्माची तिला कधी लाज नाही वाटली.
कधी पश्चात्तापही नाही झाला. स्त्री जीवन तिला कधी असुंदरही वाटलं नाही. स्त्री जन्माचा गौरव करताना जनाबाई आपल्याला असं सांगते, स्त्री जन्म म्हणवुनी न भावे उदास, साधू संत ऐसे केले जनी. प्रतिकूल आणि कुरूप जीवनातलं सौंदर्य शोधण्याचा डोळसपणा जनाबाईत होता. स्त्रीपणाचं तिला कधी ओझं नाही वाटलं. ती स्वतःला द्वापार युगातली कुब्जा म्हणते. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला, कुब्जा माझे नाम देव उद्धार केला. नामयाच्या परसदारी मोलकरीण म्हणून अहोरात्र कष्ट उपसणारी जनी विठूच्या महाद्वारी जाऊन पोचली, या गोष्टीचं आश्चर्य, आनंद आणि कौतुक वाटतं. धन्य ती जनाई, धन्य तिची विठाई. संत जनाबाई. संत म्हणजे देव. जनाबाईंनी सांगितलेली भक्ती म्हणजे देवाचा प्रसाद. या प्रसादावर जन्माला आलेल्या प्रत्येकाचा अधिकार आहे. देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती देवावर केली की आनंद मिळतो. जनाबाई आपल्याला भक्तीची अत्यंत सोपी वाट तिच्या अनुभवातून दाखवते. भक्तीचा, प्रेमाचा महान मंत्र आपल्याला जपायला सांगते. सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या देवत्वाला, चांगुलपणाला ती स्पर्श करते. जनाईंनी दाखवलेल्या भक्तीच्या या वाटेवर आपल्याला भेटतात संत सज्जन. ते मायेने आपलं बोट धरतात आणि आपल्याला पंढरपूरला, पंढरीनाथाच्या दरबारी आणून सोडतात. आपल्याला मायेची ऊब मिळते, मायेची माऊली मिळते. मन शांत होतं, निवतं, विठूच्या चरणी लीन होतं आणि आयुष्य सत्कारणी लागतं. पांडुरंग नाम जप, हेची माझे महातप, असा मंत्र सांगणारी जनाई प्रेमाने आपल्याशी संवाद साधते. ती असं म्हणते, गाता विठोबाची कीर्ती, महापातके जळती. सर्व सुखाचा आगर, उभा असे विटेवर. आठवता पाय त्याचे, मग तुम्हा भय कैचे. काया वाचा मने भाव, जनी म्हणे गावा देव. नामयाच्या घरी कष्ट उपसण्यासाठी जन्माला आलेली जनी विठूची मनोभावे भक्ती करायची. कष्ट हा तिचा देव. कष्ट करता करता ती भक्ती रसात न्हाऊन निघाली. जनीच्या या उत्कट भक्तीला देव भुलला आणि तो जनीचा झाला. जनी त्याची झाली. देवाला भक्त भेटला, भक्ताला देव भेटला. जनी आणि विठू यांचं अद्वैताचं नातं जुळून आलं. हेची जाणे भक्तीचे फळ, तुटे संसाराचे मुळ. 13व्या शतकात भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी भक्ती मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला केला. त्यामुळे जनाबाईसारख्यांना आध्यात्मिक लोकशाहीचा अधिकार मिळाला. आपल्या कर्तृत्वाने थोर झालेल्या जनाबाईपुढे ज्ञानदेव नतमस्तक व्हायचे. साक्षात पांडुरंग नामयाच्या दासीचा दास होऊन जायचा. पांडुरंगाच्या लेखी दासी जनीचं स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. जनी आणि विठू यांचं अद्वैताचं नातं आहे. भक्त जनीसाठी ज्ञानदेवांजवळ वर मागतो आणि पांडुरंगाला असं वाटतं की आपण जनाबाईच्या अभंगात नित्य असावं. लोकगीतात एक फार मजेशीर प्रसंग सांगितलेला आहे. एकदा रुक्मिणीने पांडुरंगाला असा प्रश्न विचारला, इठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खरं सांगा देवा, जनी कोण लागे.
खरं तर पांडुरंगाच्या रुक्मिणीचं त्याच्या भक्तांवर अत्यंतिक प्रेम होतं. जनीची उत्कट भक्ती रुक्मिणी जाणून होती. भक्तांवर जीवापाड प्रेम करणारा पांडुरंग तिला मनापासून आवडायचा. जनी ही रुक्मिणीची लाडकी होती. रुक्मिणीच्या निर्व्याज हृदयीचं सगुण रूप म्हणजे भक्त जनाबाई. साक्षात रुक्मिणी पांडुरंगाचं जनीवर विलक्षण प्रेम असूनही जनीच्या वाट्याला खडतर जीवन का आलं? आयुष्यभर संकटांना दुःखांना तोंड तिला का द्यायला लागलं? नामयाच्या परसदारी राहणाऱ्या जनीला नामदेवांच्या घरी का प्रवेश नव्हता? राऊळात जाऊन विठूच्या दर्शनाची तिला बंदी का होती? अस्वस्थ करणाऱ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जनीच्या भावपूर्ण अभंगात सापडतात. जनीचे अभंग म्हणजे तिची चरित्र कहाणी. तिचं खडतर कारुण्यपूर्ण जीवन आपल्याला खरंच अंतर्मुख करतं. नामयाची जनी मूळची मराठवाड्यातल्या गंगाखेडची. परळी वैजनाथ या रेल्वे मार्गावरचं गंगाखेड हे अगदी एक छोटंसं स्टेशन. या गंगाखेड गावी दमा नावाचा एक विठ्ठल भक्त होता. या विठ्ठल भक्त दमाच्या गंगाखेडपासून नामदेवांचं नरसी ब्राह्मणी हे गाव अगदी जवळ आहे. दमा आणि नामदेवांचे वडील दामाजी हे दोघंही विठ्ठल भक्त होते. दोघं पंढरीची वारी नित्य करायचे. दोघंही भक्तिमार्गी. दोघांचं मैत्र होतं. दमाची पत्नी करुंड विठ्ठलाची मनोभावे उपासना करायची. दमा आणि करुंड दोघं भक्तिमार्गी असून पोटी नसल्यामुळे ते दोघंही दुःखी होते. पुत्रप्राप्तीसाठी दोघांनी विठोबारायाला नवस केला आणि त्यांना विठू पावला. दमाला स्वप्नी दृष्टांत दिला आणि सांगितलं, भक्ता, मी तुला प्रसन्न झालो आहे. कन्या रूपाने तुला प्रसाद देतो. कन्या तुझ्या कुळाचा उद्धार करील. पण लक्षात ठेव, कन्या हे परक्याचं धन आहे. ती 5 वर्षाची झाली की तिला पंढरीच्या दामाजीच्या हाती सोपव. दामाजींच्या घरी तिची पाठवणी कर. विसरू नकोस. नामदेवांच्या भक्तिमय सहवासात तिच्या जीवनाचं सोनं होईल. तिचं नाव जनाई ठेव. जनाई म्हणजे अवघ्या विश्वाची माऊली. विठूच्या कृपा प्रसादाने दमा आणि करुंड या विठूभक्तांच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं. नाव ठेवलं जनाई. विठूचा हा प्रसाद दमाने दामाजीच्या हाती सोपवला तेव्हा जनाई अवघी 5 वर्षांची होती. आईविना वाढलेली ही पोरकी पोर दामाजीच्या मोठ्या कुटुंबात आली. आईवडिलांचं रक्ताचं नातं संपलं. जनी पोरकी झाली. दामाजीच्या 14 माणसांच्या कुटुंबात 15वी जनी. जन्मदात्याकडून मिळालेला भगवत भक्तीचा वारसा आणि दामाजीच्या घरात असलेलं भक्तिपूर्ण वातावरण याचा संस्कार जनीच्या मनावर झाला. विठूंनी आपल्याला दामाजीच्या हाती सोपवलं अशी तिची गाढ श्रद्धा होती. नामयाच्या घरी 14 जणं नित्य स्मरती हरिविठ्ठल. पंढरीच्या विठू मंदिरासमोर दामाजीचा वाडा होता. त्यामुळे जनीला सदा सर्व काळ विठूचं दर्शन व्हायचं. पोरकी जनी अत्यंत आर्त सुरात विठूला आळवायची. माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. नामदेवांना जनीनी अंगा खांद्यावर खेळवलं. विठू भक्तिपायी वेडापिसा झालेला नाम्या तिला खूप आवडायचा. नामयाच्या हट्टापायी विठू जेवला हेही जनींनी पाहिलं. अपमानित झालेल्या नामयाच्या हृदयावर अत्यंत मायेने फुंकर जनीने घातली. अहंकारी नाम्यातल्या परिवर्तनाची ती साक्षीदार होती.
भक्तराज नामदेवांवर तिची अपार श्रद्धा होती. समाजाकडून नामयाला जो त्रास झाला त्यामुळे तीच व्यथित झाली. भक्तराज नामदेवांच्या कीर्तने पांडुरंग नाचला याचं वर्णन करताना ती आनंदली, हर्षभराने नाचलीसुद्धा आणि लीती झाली. स्वतःचा प्रपंच नसलेली जनी नामदेवांचा प्रपंच करताना सुखावली. तिचं स्त्रीमन नामदेवांच्या संसारी रमलं. नामदेवांच्या सहवासामुळे ती धन्य झाली. नामदेवांच्या श्रेष्ठ भक्तीचा कधीही पुसला न जाणारा संस्कार तिला मिळाला. नामदेव हा तिचा आदर्श, तिचा गुरुमुळे ती विठुभक्ती करायला लागली असं ती मोठ्या अभिमानाने सांगते. जनी म्हणे जोड झाली विठोबाची, दासी नामयाची म्हणूनिया. विठू हा जनीचा पालन पोषण करणारा. आईबाप गेले, मी पोरकी झाले. पोरक्या जनीने विठूला जीव लावला आणि ती विठूची होऊन गेली. विठू हा जनीचा प्राणसखा. विठूमुळे ती नामयाची जनी झाली. नामामुळे मला विठू भेटला ही तिची दृढ श्रद्धा. श्रद्धा हा जनीच्या जीवनाचा कणा आहे. प्रेमासाठी भुकेलेल्या जनीने विठूवर जीवापाड प्रेम केलं. विठूने जनीचा प्रामाणिक निर्मळ भाव जाणला आणि तिला आपलं म्हटलं. तिचं पोरकेपण ओळखून तो तिची आई झाला. त्यामुळे जनीने विठूला माऊलीची उपमा दिली. ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. विठूला माऊलीपण बहाल करणारं जनीचं स्त्रीमन इतर संतांपेक्षा अगदी वेगळं आहे. तिच्या पोटी स्त्री सुलभ वात्सल्य, मातृत्वाची निसर्गदत्त आस. त्यामुळे तिचा विठू तिला लेकूरवाळा दिसतो. सगळ्या संतमंडळींचा भार ती लेकूरवाळ्या विठू माऊलीवर टाकते. तिचा विश्वास आहे की माऊली सगळ्या लेकरांवर सारखंच प्रेम करणार. समचरण अशा विठू माऊलीवरची श्रद्धा एका चित्रदर्शी रूपात व्यक्त झाली आहे. फार छान जनीचा अभंग आहे. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचाही आहे. विठू माझा लेकुर बाळा, संगे गोपाळांचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी. बंका कडीयेवरी, नामा करांगुली धरी. जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. विठू माझा लेकुरवाळा. अत्यंत अलिप्तपणे या अभंगात विठू माऊलीचं चित्र जनाबाईंनी रंगवले. गोपाळांच्या या मेळ्यात आपल्याला जनाई कुठे दिसत नाही. हा सोहळा ती अगदी अलिप्तपणे शेजारी उभी राहून समाधानाने बघतीये. लेकूरवाळ्या विठूच्या दर्शनाने ती मनोमनी सुखावली आहे. तिला तिच्या लाडक्या माऊलीत त्याग, सेवा, माया, कर्तव्य, समदृष्टी, सोशिकपणा हे स्त्रीत्वाचे सगळे अलंकार दिसतात. आपल्या संस्कृतीचं वैभव असलेली ही विठू माऊली तिच्या मनावर कोरली गेली आहे. या माऊलीने तिचं पोरकेपण घालवलं, तिला वाढवलं, तिला संस्कारित केलं, तिचं जगणं सोपं आणि अर्थपूर्ण केलं. तुझं वीण देवराया, कोणी नाही रे सखया, असं ती विठूला बजावते. तिचा हा काळा सावळा मनमोहन सुंदर आहे. रूप सावळे सुंदर, कानी कुंडले मकराकार. गळा वैजयंती माळ, तो हा मदनाचा पुतळा. भक्तांना भेटण्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी तो अखंड विटेवर उभा आहे. त्याची मनोभावे भक्ती केली तर जीवन कृतार्थ होतं. वात्सल्यमूर्ती विठूचं वास्तव्य
पंढरपुरात असल्यामुळे भाविकांना पंढरपूर म्हणजे भूलोकीचं वैकुंठ वाटतं. पंढरपुरावर त्यांची खास भक्ती. जनीसाठी पंढरी म्हणजे सुखाचं माहेर. या माहेरी प्राणसखा विठू भेटतो. त्यामुळे पंढरपूर, पंढरीनाथ तिच्या श्वासात सामावून गेलाय. पंढरीतल्या मातीच्या कणाकणावर तिचा जीव जडलाय. माहेरात ती सामावली आहे. तिला स्वतःचा विसर पडून गेलाय. विठूंनी तिला प्रेम, आत्मविश्वास दिला, आत्मनिर्भर केलं, आत्मज्ञान दिलं. भक्तीमुळे ती मुक्त झाली. पंढरीबद्दल कोणी अविश्वास दाखवला तर जनाईला तो सहन होत नाही. पंढरीला जाऊन भक्ती, मुक्ती, आनंद मिळत नाही असं म्हणणाऱ्याचं ती तोंडही बघत नाही. पंढरी हे तिचं तीर्थस्थान आहे. विवेकाची पेठ उघडी पंढरीची वाट. तेथे नाही काही धोका, उठाउठी भेटे सखा. मरोनिया जावे, शरण विठोबासी जावे. म्हणे नामयाची जनी, देवा करा ऐसी ऋणी. जीव जडलेल्या पंढरीचा वास अखंड मिळावा ही तिची अंतरीची तळमळ आहे. इच्छा पूर्ण झाली नाही तरी आपल्या श्वासात सामावलेलं पंढरपूर कधीही जाणार नाही. जिथे माथा टेकीन तिथे माझं पंढरपूर आहे अशी तिची दृढ श्रद्धा होती. श्रद्धापूर्ण मनाने अंतरीचं गूच ती आपल्याला सांगते. पंढरपुराची होईन मी दासी, लागली असोसी विठोपायी. पंढरपुराची होईन मी भोई, विठ्ठल रखुमाई चालतील. पंढरपुराची होईन मी बाळू, खेळती गोपाळू माय बाप. पंढरपुराची होईन मी शेणी, अंगणी घालीन विठोबाच्या. पंढरपुराची होईन मी पायरी, येता जाता हरिचरण लागे. पंढरपुराची होईन मी वाट, येतील अचाट संत जन. संत जन येती विठ्ठल भेटीसी, नामांकित दासी शरणागत. ती विठोला विनवणी करते की पंढरपूर सोडून मला काशीला धाडू नकोस. पंढरी सांडोन जाती वाराणसी, काय सुख त्यांसी आहे तेथे. पंढरपूरच्या पंचक्रोशीत मला मरण यावं, मी जीवनमुक्त व्हावं हीच तिची अंतरीची इच्छा. जनीच्या जीवनभरातल्या आठवणी पंढरी आणि पंढरीनाथ आणि तिच्या गुरुनाम्या याच्याशी निगडीत आहेत. नामदेवांना तिच्या जीवनात अत्यंत मानाचं स्थान आहे. विठू भेटीसाठी तळमळणारा नामा तिचा गुरु आहे, तिचा आदर्श आहे, तिचा स्वामीही आहे. नामयाची जनी हे तिच्या जगण्याचं श्रेय आहे. ती त्याची सहप्रवासिनी आहे. नामदेवांच्या सुखदुःखाशी ती एकरूप होऊन गेली. तिला नामयाचा आणि नामयाला तिचा जन्मभर आश्वासक प्रेमळ आधार मिळाला. भक्तीतली आर्तता, उत्कटता, निरागसता, प्रामाणिक भाव ती नामदेवांकडून शिकली. नामदेवांचा सहवास हा तिच्या आयुष्यातला सुवर्ण काळ होता. या सुवर्ण काळातल्या स्मृतींचा दरवळ तिच्या अवघ्या स्त्रीजन्माला अर्थ देऊन गेला. नामदेवांबद्दलचा कृतज्ञताभाव अभंगातून भरून राहिलाय. नामयाचं दास्यत्व हा तिच्या जीवीचा जिव्हाळा आहे. नामदेवांकडून तिला पारमार्थिक अधिकाराचा अमूल्य ठेवा मिळाला. नामदेवांची तिच्यावर कृपा असल्यामुळे त्यांच्या कीर्तनी हाती टाळ घेऊन ती नाचली. नामदेवांचं बारसं जेवलेली जनी त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची भक्ती मार्गातली सहप्रवासिनी होती. युगायुगांचे हे सहप्रवासी
पंढरपुरी पांडुरंगाच्या चरणी विलीन व्हायला उत्सुक होते. जनी अतीव प्रेमाने, अभिमानाने, मुक्त कंठाने असं म्हणते, मागे किती संत झाले, नाम्या ऐसे कोण बोले. नामदेवांसारख्या भक्तराजाचा, महापुरुषाचा सहवास तिला तिच्या पूर्व पुण्याईमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे लाभला. नामयाची दासी जनी अशी नाममुद्रा घेतल्यामुळे अभंगाच्या प्रत्येक वळणावर तिचा नामय आहे. पण नामदेवांच्या शतकोटी अभंगात मात्र जनी कुठे दडी मारून बसली आहे ते समजत नाही. भाविकांना त्यांची जनाई या अभंग गाथेत कुठे मिळत नाही. या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. खरं तर मनाला खंत वाटते. मन व्याकुळ होतं. कासावीस झालेल्या मनाला जनी नम्रपणे सांगते, नामयाने थोर केले जनी. नामदेव कुटुंबात विरघळलेली जनी म्हणजे कष्टाची स्वामिनी. कष्ट हेच तिचं जीवन. कष्टाचा तिला कधी कंटाळा आला नाही, कमीपणाही वाटला नाही. कष्टाबद्दल तिने कधी तक्रारही केली नाही, कारण नामयाच्या घरी कष्ट करण्यासाठीच तिचा जन्म होता. कष्ट हीच तिची साधना होती, तपश्चर्या होती. तिचं दैनंदिन जीवन काबाड कष्टाचं आहे. या कष्टमय जीवनाला तिच्या श्रद्धाळू मनाने आध्यात्मिक जीवनाची जोड दिली. कष्टात तिला तिचा देव दिसला. अहोरात्र कष्टणाऱ्या जनीला आपलं देवाशी सख्य आहे याचा आनंद आणि अभिमान वाटतो. या अभिमानाचं रूपांतर हळूहळू अहंकारात होतं. आपल्या श्रेष्ठ भक्तिभावामुळे विठू आपला झाला आहे. आपण त्याला जिंकलं आहे. त्याचं आपल्यावर प्रेम आहे. त्याला आपली काळजीही आहे. आपले कष्ट हलके करण्यासाठी तो आपल्या मदतीला नित्य येतो. हे आपलं वेगळेपण आहे असं तिला वाटतं. हक्कही वाटतो. स्वतःबद्दल अज्ञान असलं, स्वतःची नीट ओळख नसली की अहंकाराची भावना मनात डोकावते. जनीला सुरुवातीच्या काळात आत्मज्ञान नव्हतं. तिच्या पारमार्थिक प्रवासाला नुकतीच कुठे सुरुवात झाली होती. त्यामुळे विठू आपल्या मदतीला येतो असं ती आपल्या अभंगातून सांगते. जनी सांगे सर्व लोके, नाहू घाली माझा विठू. हा भाव त्यात डोकावतो. तुळशीचे बनी जनी उकलीत वेणी, हाती घेऊन या लोणी, डोई चोळी चक्र पाणी. माझे जनीला नाही कोणी, म्हणूनी देव घाली पाणी. विठू आपल्या मदतीला येतो या गोष्टी ती अभंगातून सहजपणे लोकांना सांगते. झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी. पाटी घेऊनी डोईवरी, नेऊन या टाकी दुरी. ऐसी भक्तीसी भुलला, नीच कामे करू लागला. जनी म्हणे बा विठ्ठला, काय उत्तराई होऊ तुला. विठूवर अपार भक्ती प्रेम जडलेल्या जनीला कष्टातच देवाचं रूप दिसायचं. कष्टामुळे तिला श्रम व्हायचे नाहीत. सुरुवातीच्या काळात आपल्याला राऊळात जाऊन विठू चरणाला स्पर्श करता येत नाही याची खंत तिच्या मनी होती. नामदेवांच्या कुटुंबातले सगळे विठूचरणी लोटांगण घालतात, मग आपल्याला का बंदी, असा प्रश्न तिच्या मनात यायचा. सावता माळी जनीसारखाच विठूभक्त होता. त्याचीही भक्ती प्रामाणिक होती. पंढरपूरची वारी करायची त्याची इच्छा होती, पण कामामुळे जाणं त्याला शक्य होत नव्हतं. भेटीची मोठी आस होती. नामस्मरणाचा छंदही होता. सावत्याने आपला मळा विठ्ठुमय करून टाकला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माऊली, ही त्याची श्रद्धा. मळा म्हणजे पंढरपूर आणि मळ्यातली भाजी म्हणजे विठाई माऊली. जनीलाही कष्टातच विठू भेटला.
अखंड नामस्मरणामुळे विठुमय झालेल्या जनीची दळिता कांडिता तुझं गाईन अनंता ही प्रतिज्ञा होती. तिची अनुभूतीही तीच होती. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे ही तिची श्रद्धा. नामस्मरण म्हणजे विठूचं प्रेम, विठूची भक्ती. अखंड नाम घेण्याची बुद्धी मला द्या अशी ती नित्य प्रार्थना करते. मना लागो हाची छंद रामकृष्ण हरी गोविंद. जिव्हे करून नित्य नेम सदा विठोबाचे नाम. नामस्मरण हा देवापर्यंत पोचण्याचा अगदी सोपा मार्ग आहे. त्यासाठी रानावनात जायला लागत नाही. फक्त मनाला गोविंदाचं वेड मात्र लागावं लागतं. एकदा ते वेड लागलं की हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, उठता बसता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देही त्यागती हरी बोला, अशी मनाची अवस्था होऊन जाते. ऐसा वर देई हरी गाई नाम निरंतरी ही जनीची उत्कट इच्छा होती. विठ्ठलाचा छंद वाचे गोविंद गोविंद. करू हरीचे कीर्तन गाऊ निर्मलते गुण. सदा धरू संत संग मुखी म्हणू पांडुरंग. करू जनावरी कृपा राम राम म्हणवू लोका. जनी म्हणे कीर्ती करू नाम बळकट धरू. हे तिच्या जीवनाचं स्वप्न किंवा ध्येय होतं. अखंड नामस्मरणामुळे हृदयात आनंदाच्या सरी बरसतात. स्वतःचा विसर पडतो. आपणच आनंद होऊन जातो. नाम तारक त्रिभुवनी असं सांगायला जनी विसरत नाही. सदा सर्व काळ नामस्मरणात गुंग असलेल्या जनीचं प्रत्येक कर्म म्हणजे नामपूजा होती. दळू कांडू खेळू सर्व पाप ताप जाळू. सर्व जीवांमध्ये पाहू एक आम्ही होऊन राहू. जनी म्हणे ब्रह्म होऊ ऐसे सर्वा घटी पाहू. कर्म देवाला अर्पण केलं की कर्म ही नामपूजा होते. कर्म करता करताच विठूचं नाम घेतलं की कर्माचं कर्तेपण विठूकडे आपोआप दिलं जातं. नाम घेता घेता स्वतःचा विसर पडतो. विसर पडणं आवश्यक असलं ना तरी महाकर्म कठीण आहे. स्वतःला विसरल्यामुळे आध्यात्मिक वाटचाल सोपी होऊन जाते. जनीच्या स्वतःबद्दल काही अपेक्षाच नव्हत्या. तिला स्वतःला कसली प्रतिष्ठाही नव्हती. त्यामुळे इतर संतांच्या तुलनेने जनीला स्वतःचं विसरणं प्रयत्नांती सोपं गेलं असावं. नामदेव तुकाराम या संसारी संतांची साधकावस्था संघर्षमय होती. पुरुषांची केंद्री वृत्ती स्त्रियांपेक्षा जरा जास्त असते. स्त्रीचा समर्पण भाव श्रेष्ठ असतो. त्यामुळे स्वतःला विसरणं लवकर शक्य होत असावं. जनीच्या अंतरंगात झालेलं हे परिवर्तन तिच्या अभंगात प्रतिबिंबित झालंय. कुठलाही बदल एका रात्रीत कधी होत नाही. बदलासाठी स्वभाव, धर्म, परिस्थिती, योगायोग आणि नशीब या सगळ्या गोष्टी जबाबदार असतात. विठूच्या भेटीशिवाय जनीच्या आयुष्यात दुसरी कसलीही अपेक्षा आणि इच्छा नाही. मोलकरीण म्हणून अहोरात्र कष्टणाऱ्या जनीची पारमार्थिक भूक मात्र खूप मोठी होती. अतिसामान्य स्त्री जीवन जन्माला वाट्याला आलेल्या कष्टकरी जनीने त्या दासीने आध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठी उंची गाठली. विठूशी आंतरिक नातं जोडलं आणि आपल्या जीवनातल्या प्रेमाची एकटेपणाची पोकळी तिने भरून काढली. कष्ट आणि परमार्थ यांची सांगड घातली. भक्ती करताना प्रत्येक साधकाला खडतर साधना करावी लागते. या साधनेमुळे मन स्थिर होतं. स्थिर मनाला स्वतःत
डोकावंसं वाटतं. मीपणा आणि अहंकार कमी व्हायला मदत होते. जनी या सगळ्या अवस्थातून जात होती. पारमार्थिक वाटचाल चालू होती. माझेपणाचा भाव आता हळूहळू कमी होत होता, पण अजून तो पूर्ण मावळला नव्हता. त्यामुळे देव माझे कष्ट हलके करायला येतो हा विचार अभंगातून अजूनही बोलका होत होता. अभंगातला भाव साधा सहज होता. त्यात माधुर्य, गेयता, रसाळपणा सगळं काही होतं. भाविकांच्या कानामनात रुंजी घालणारे हे अभंग जाणीवा परिपक्व करतात. आपण जनीकडे जातो हे विठू कुणालाही सांगत नव्हता, पण जनीकडून मात्र ते समाजाला समजत होतं. त्यामुळे समाजात देवदासीच्या घरी जातो अशी चर्चा होती. जनीचा विठू राऊळात बसणारा नाही आहे, जनीच्या घरी जाणार आहे. मानवी रूप धारण करून तिच्याबरोबर काम करणार आहे. या विठूला भक्ताचा प्रामाणिक भाव आवडतो आणि समजतो. देवाला भक्ताशिवाय आणि भक्ताला देवाशिवाय चैन पडत नाही. सहवासाचा आनंद दोघांनाही होतो. हा आनंद नाट्यपूर्णरित्या जनीच्या एका अभंगातून व्यक्त झाला आहे. एके दिवशी वाडियात देव आले अवचित, अवघी पायास लागली, देव त्यावरी कृपा करी. बाहेर कामासी गुंतले, देव मजला विचारिले, बाहेर आहेस वो बोलती, देव मजला हटकिती. हात धुवून जवळ गेले, कोठे जनी हसून बोले. विठू राऊळ सोडून दासीच्या झोपडीत जातो. भूक लागली तर पंचामृतही सेवन करतो आणि तृप्त होऊन ढेकर देतो. त्याच्या सहवासात जनी सगळे कष्ट विसरून जायची. चित्ती पांडुरंग ही अवस्था तिला प्राप्त व्हायची. गाणी गुणगुणताना जवळपास कुणी नसलं तरी शब्द तिच्या कानी पडायचा. जनीच्या उत्कट भक्तीमुळे विठूचा शब्द तिच्या मनातून तिला ऐकू यायचा. विठू जनीचं अद्वैताचं हे अलौकिक नातं तिच्या गुरुरायाला म्हणजे नामदेवांना समजायचं, पण समाजाला हे नातं कसं समजणार? अज्ञानामुळे ते जनीची निंदा नालस्ती करायला लागले. समाज तिला कोसायला लागला, तिच्यावर शिंतोडे उडवायला लागला. या त्रासाचं दर्शन तिच्या अभंगातून घडतं. तिच्या जीवनात घडलेला एक नाट्यपूर्ण प्रसंग ती आपल्याला सांगते. कथा, काव्य, नाट्य यांचा त्रिवेणी संगम या कथाप्रधान अभंगात आपल्याला बघायला मिळतो. अभंग मोठा आहे. या कथाप्रधान अभंगात जनी आपल्याला असं सांगते. एके रात्रीचे समयी देव आले लवलाई, सुखे सेजे पहुडले, जनी सवे गुज केले. गुज बोलता बोलता निद्रा आली अवचित, उठा उठा चक्रपाणी, उजाडले म्हणे जनी. पदक माळा सकळा दे, तेथे टाकीती गोविंदे. देव तातडी निघाले, वाकळ घेऊनी पळाले. भक्त येतो महाद्वारी, चोर पडले महाद्वारी. नवल झाले पंढरपुरी, देव राबे दासी घरी. त्रिभुवनात मात केली, दासी जनी प्रकटली. पदक विठोबाचे गेले, ब्राह्मण म्हणती जनीने नेले. अगे शिंपियाचे जनी, नेले पदक दे आणूनी. देवासमोर तुझे घर, तुझे येणे निरंतर. म्या नेले नाही जाण, सख्या विठोबाची आण. जनीवरी आली चोरी, ब्राह्मण करिता मारामारी. धाविन्नले 40 गडी, जनीवर पडली उडी. दंडी लाविण्या काढण्या, विठोबा धावारे धावण्या. चंद्रभागे रोविला सूळ, जनाबाईस
आले मूळ, हाती वाजविता टाळी, मुखी विठ्ठल बोलिती. विलंब लाविला ते वेळी, म्हणती जनीला द्या सुडी. ऐसा येळकोट केला, जनी म्हणे विठ्ठल मेला. तव सुळाचे झाले पाणी, धन्य म्हणे दासी जनी. जनीच्या कारुण्यमय आयुष्यातली ही हळूवार प्रेमकथा. कुणाला सुळाचं पाणी होणं हा चमत्कार वाटेल, कुणी याला कल्पक कथा म्हणेल. विज्ञान युगात या कथेवर विश्वास बसेल न बसेल, ज्याचा जसा भाव तसा देव. कोणी काही म्हणो, एवढं मात्र खरं की विठू जनीचा पाठीराखा होता. त्याला जनीचं दुःख, हाल, कष्ट बघवले नाहीत. जनीची उत्कट भक्ती, प्रामाणिक भक्ती त्याला भावली होती. जनीच्या संकटकाळी जनीचा गुरु नामदेव पंढरपुरी नसावा. संतांच्या जीवनात चमत्कार सहज घडून येतात, हे खरं आहे. पण ते चमत्कार ते स्वतः कधी करत नाहीत. तर पूर्व पुण्याईमुळे, पुण्य मार्गाने गेल्यामुळे, प्रामाणिक भक्तीमुळे असे चमत्कार परमेश्वरी इच्छेमुळे आपोआप घडून येतात. संतांना परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यामुळे त्यांना अर्थातच दिव्य दृष्टी प्राप्त होते. संत कधी चमत्कार करत नाहीत, तर परमेश्वर ते घडवून आणतात, यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. विठ्ठल मेला असं म्हणणाऱ्या जनीचं विठूवर आत्यंतिक प्रेम आहे. प्रेमाचा अधिकार फार मोठा असतो. अतिप्रेमामुळे ती देवाला बोल लावते. देवानी संकटकाळी आपल्या मदतीला यावं, आपला धावा त्याने ऐकावा, असं तिला वाटणं अगदी योग्य आहे. मनोमन देवाचा धावा करून तो का येत नाही? ती त्याच्या पायाला घट्ट मिठी घालते. माझा अन्याय पोटी घाल, असं अर्जवही करते. देव येतो आणि सुळाचं पाणी होतं. जनीची समाजाच्या तावडीतून सुटका होते. समाजाकडून होणाऱ्या छळामुळे जनी स्वतःला परीक्षित जाते. आपण प्रपंचात सुखादुःखात गुंतून पडल्यामुळे, सुरुवातीपासून देवाची सेवा केली नाही म्हणून असेल, पण ही गोष्ट लक्षात आल्यावर तिच्या अंतरीचे आर्त स्वर तिच्या अभंगातून व्यक्त होतात. नाही केली तुझी सेवा, दुःख वाटतसे आता जीवा. नष्ट पापीण मी हीन, नाही केले तुझे ध्यान. देवा, मी चुकले, मी पापीण आहे, मी अज्ञानी आहे, पण तरी तू माझा उद्धार कर. अहो नारायणा, कृपा का कराना, मी तो अज्ञानाची राशी, म्हणून आले पायाशी. आम्ही पातकांच्या राशी, आलो तुझ्या पायाशी. नामदेवांमुळे जनीला सुखाचा संत सहवास लाभला. ज्ञानदेव, नामदेव आणि चोखामेळा या तिघा थोर संतांना जनीच्या भावविश्वात अगदी वेगळं स्थान आहे. तिघांनी तिचं भावजीवन समृद्ध केलं. तिच्याबद्दल तिच्या मनात ऋणभाव नक्की आहे. तिघांबद्दलचा कृतज्ञता भाव, प्रेम आणि आदर ती आपल्या अभंगातून व्यक्त करते. आणि त्या व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या आठवणी सांगण्यासाठी तिने संत चरित्र त्या काळात लिहिली. वात्सल्य मूर्ती ज्ञानदेवांशी तिचं खास मैत्र आहे, सखयाचं नातं आहे. ज्ञानदेवांचा सहवास हे तिचं परमभाग्य आहे. हे भाग्य तिला नामदेवांमुळे मिळालं, याचा तिला कधीही विसर पडला नाही. मायेहून माय मानी, करी जीवनाची ओवाळणी. परलोकीचे तारू, म्हणे माझा ज्ञानेश्वरू. अनाथ जनीच्या स्त्री मनाला ज्ञानदेवांचं पोरकेपण व्यथित करायचं.
आपल्या स्त्रीसुलभ मातृभावनेचा वर्षाव ती ज्ञानदेवांवर करायची. ज्ञाना तिला तिचा मानसपुत्र वाटतो. ज्ञानाबद्दलचा भाव ती अत्यंत मोकळ्या मनाने व्यक्त करते. पुढच्या जन्मी या ज्ञानाने आपल्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा ती व्यक्त करते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बा माझ्या पोटी यावे. ज्ञानाच्या सुकुमार, भव्य, उदात्त, शांत व्यक्तिमत्वामुळे जनी झपाटून गेली. त्याच्या सहवासामुळे तिचं अंतर्जीवन उजळून निघालं. जनीच्या पारमार्थिक प्रगतीत ज्ञानदेवांना महत्त्वाचं स्थान आहे. ज्ञाना तिचा सखा आहे, तर नामा तिचा गुरु आहे. गुरुपेक्षा सख्याची अधिक जवळीक आणि मोकळेपणा तिला वाटतो. गुरुचरणी समर्पण भाव आहे, सख्याशी भावनिक नातं आहे. संतांबद्दल जनीच्या मनात पूज्य भाव आहे. संत म्हणजे देवाचे डोळे. त्यांची पूजा केली की आयुष्याचं सोनं होतं. संत सहवासामुळे तिच्या जीवनात आनंदाचा मळा फुलला. भक्त चोखा मेळा तिला अतिशय जवळचा वाटतो. चोखा मेळा संत भला असं ती आदराने आणि आपुलकीने म्हणते. जन्माने शूद्र असल्यामुळे विठू दर्शनासाठी तो राऊळात जाऊ शकायचा नाही. त्याच्या स्पर्शाचा, सावलीचा लोकांना विटाळ व्हायचा. चोख्याची ही तडतड जनीने जाणली, कारण तिचाही तो अनुभव होता. पोटात उसळलेला भुकेचा डोम उष्ट्या पत्रावळी चाटून शांत करायला लागतो. याचं चोख्याला होणारं दुःख जनीला उद्ध्वस्त करायचं. जनीचं हळुवार स्त्रीमन चोख्यावर जीव पाखडायचं. चोख्याची व्यथा कथा सांगताना ती स्वतःला विसरून जाते. चोख्याविषयी तिच्या मनात माहेरचा जिव्हाळा होता. तो तिला आपल्या माहेरचा वाटायचा. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडबे मज मारिती काय माझा अपराध. गोरोबांचं देखील एक देखणं क्षणचित्र जनीने सहजपणे रंगवलंय. दोन्हीकडे दोन्ही जाया, मध्ये गोरोबाची शय्या. गोरा निद्रिस्त असता, कष्ट करती त्याच्या कांता. गोरोबाचे दोन्ही हात आपुल्या हृदयावरी ठेवीत, जागा झाला गोरा भक्त, जनी म्हणे त्या निद्रित. प्रत्येक अभंगात व्यक्ती समर्थपणे उभं करण्याचं सामर्थ्य जनाबाईच्या या सगळ्या अभंगात आहे. या प्रत्येक संतांशी तिचं नातं आहे, भावनिक जवळीक आहे. अभंगातून तिचा जिव्हाळा सहजपणे बोलका झाला आहे. जनाबाईच्या भारुडाविषयी खूप काही बोलता येईल. भारुड हे संतांचं लोकशिक्षकाच्या भूमिकेतून समाज मनातल्या अपप्रवृत्तींवर प्रकाश टाकण्यासाठी भारुडं संतांनी लिहिली. या भारुडात त्यांचा द्रष्टेपणा, त्यांचा डोळसपणा आपल्याला सहजपणे दिसतो. जनाबाईचं देखील एक संसारातलं चित्र रंगवणारं अतिशय मार्मिक असं भारूड आहे. खंडेराया तुझं करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावरी तुटेला आसरा, मरू दे रे सासरा खंडेराया. सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे रे नणंद खंडेराया. नणंद मरण होईन मोकळी, गळा घालीन झोळी भंडाराची. जनी म्हणे खंडे अवघे मरू दे, एकटी राहू दे पायापाशी. संसारातल्या आसुरी शक्ती, दुष्ट प्रवृत्ती
पाश नष्ट झाले की देवाची भक्ती करायला कुणाची आडकाठी नको. मी मोकळी होईन, मी मुक्त होईन, असं सासूरवाशीण खंडेरायाला सांगते. 700-800 वर्षांपूर्वी जनीच्या या भारुडात आजच्या काळाचं प्रतिबिंब पडलंय असं आपल्याला सहजपणे म्हणता येईल. या भारुडातला प्रतिकात्मक अर्थ जर का लक्षात घेतला तर आपल्याला तो अर्थ नक्की भावतो. सासू, सासरा, नणंद या 3 स्वतःमधल्याच अपप्रवृत्ती आहेत. त्या 3 व्यक्ती नाही आहेत. त्यामुळे जर का भगवंताची भेट आपल्याला हवी असेल तर आपल्यातल्या ज्या अपप्रवृत्ती आहेत, आपल्यात जे दोष आहेत, ते दोष नष्ट व्हायला पाहिजेत. आणि ते दोष नष्ट झाल्याशिवाय भगवंत आपल्याला कधीही भेटणार नाही. संसारात राहून राग, द्वेष, निंदा, अहंकार यासारखे अपशत्रू आपल्याला मिठी मारून बसलेले असतात. आत्मज्ञानामुळे, अंतरंगात डोकावल्यामुळे आपलेच दोष आपल्याला समजायला लागतात. भक्ती मार्गाने जाताना अंतरंगात डोकावलं, दोषांची जाणीव झाली की मग ते दोष नष्ट करावेसे वाटतात. ते दोष नष्ट करण्यासाठी आपणच प्रयत्न करायला लागतात. भक्ती मार्गाने जाताना दोष गळून पडतात. गुण हे कृतीतनं बाहेर यायला लागतात आणि मगच भगवंताची भेट होते. असा अतिशय सुंदर मार्मिक अर्थ सांगणारं बहिणाबाईचं हे भारूड लोकप्रिय झालं हे निराळं सांगायची गरज नाही. जनाबाईच्या भारुडातल्या संसारी स्त्रीला रोजचे वाद, राग, मत्सर आणि द्वेष या तिच्यातल्या अपप्रवृत्तींपासून लांब जायचं आहे. कारण या अपप्रवृत्ती म्हणजे आपले शत्रू. या शत्रूंमुळे आपलं मन प्रसन्न राहत नाही. हा विचार म्हणजे तिच्या मनाची परिपक्वता आहे. हे शत्रू नष्ट झाले की माणुसकी, देवत्व, प्रेम, भक्ती यांना आपोआप जाग येते. आत्मज्ञानाची पहाट होते. अपप्रवृत्तीतून अथक प्रयत्नांनी सुटका करून घेतलेली ही संसारी स्त्री स्वतःला खंडेरायाच्या चरणावर समर्पित करते. संसारात राहून हा मुक्तीचा मार्ग तिने आता पत्करला आहे. जनाबाईचं हे भारूड त्यातला भावार्थ समजून घेताना एकनाथांच्या भारुडाचं स्मरण होतं. नाथ आपल्या भारुडात असं म्हणतात, भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावग मला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. याच धर्तीवरचं जनाबाईचं हे भारूड लोकप्रिय झालं. जनाबाईचे काही रूपकात्मक अभंग आहे. खूप याचं विश्लेषण करत नाही, पण फार सुंदर अभंग आहे. घागर घेऊनी पाण्या गेली, मागे मागे धाव घाली. घागर घेऊनी या हाती, पाणी रांजणात होती. आयशा येर झाऱ्या केल्या, रांजण घागरी भरल्या. पाणी पुरे पांडुरंगा, दासी जनीच्या अंतरंगा. पाणियाचे वाटे विठो घाली नेटे, घागर घेऊनी हातात, पाणी ओती हांडियात. ऐसा येर झारा करी, भरल्या रांजण घागरी. पाणी पुरे पांडुरंगा, दासी जनीच्या अंतरंगा. देह म्हणजे रांजण आणि पाणी म्हणजे आपलं जीवन. भगवंत आपल्याला खूप काही देत असतो, पण ते घेण्याची आपली योग्यता नसते. काय घ्यावं तेच आपल्याला समजत नाही. 84 लक्ष योनींचा फेरफटका करून जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होतं तेव्हा हा नरदेह प्राप्त होतो. तो सत्कारणी लावता यायला हवा. बहुत जन्माचा शेवट तो हा नरदेह अवचट.
या नरदेहाचा फायदा काय? जन्म मरणाचे फेरे चुकवायचे असतील तर नरदेहासारखं दुसरं उत्तम साधन नाही असं म्हणतात. पण आपण हे जाणूनच घेत नाही. आपल्या बुद्धीचा, जाणीवांचा आपण योग्य वापर करत नाही, ही आपलीच चूक आहे. आपण बायका मुलांसाठी नित्य रडत बसलो तर ते करंटे पण आपलं आहे. आपण आपल्या देहरूपी रांजणात विषय वासना भरतो, नको असलेल्या गोष्टींचा इतका भरणा करतो. या देह रांजणात तो भरणाच जास्त होतो आणि त्यामुळे भगवंतांनी दिलेल्या चांगल्या गोष्टींसाठी या देहरूपी रांजणात जागा शिल्लक राहत नाही. पाण्याचा म्हणजे तीर्थाचा थेंब तिथे मावत नाही. वासना, स्वार्थ, मत्सर, द्वेष, सुखासीनता यापुढे भगवंताच्या प्रसादाचं महत्त्व आपल्याला समजत नाही. बरेचदा समजून घ्यायची इच्छाही नसते. वासनांमुळे क्षणिक समाधान मिळतं, पण शाश्वत म्हणजे श्रेयसासाठी भगवंताचं नित्य स्मरण हवं. खरंच त्याचं स्मरण हीच आपली संपत्ती आणि त्याचं विस्मरण ही आपली विपत्ती आहे. जनीच्या जात्याच्या लयीतल्या सुरेल, मधुर, साध्या सोप्या ओव्या आजही विदर्भ मराठवाड्यात गायला जातात. वारकरी स्त्रिया आजही सडा संमर्जन करताना जनीच्या ओव्या अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने गातात. या ओवीतला अस्सल मराठमोळा भाव, त्यातला गोडवा मनाला मोहिनी घालतो. लोकपरंपरेतल्या जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या कष्टाळू, श्रमिक, ग्रामीण स्त्रिया जनीत स्वतःला शोधतात. तिला जनीचा गोतावळा म्हणजे पंढरी, पंढरीनाथ, नामदेव, संत सज्जन म्हणजे आपल्याच माहेरचा वाटायला लागतो. जात्यावरच्या ओव्यात जनी विठूचं नाजूक नातं त्या अत्यंत प्रेमाने गातात. रुक्मिणी कालविती निरशात दुधामधी केळं, रुक्मिणी कालविती निरशात दुधामधी केळं, देवाला आवडतं जनीचं ताक शिळं. या श्रमिक ग्रामीण महिला ओव्या अभंगाच्या निमित्ताने जनीच्या लाडक्या विठूशी एक निराळं आणि भावपूर्ण प्रापंचिक नातं जोडतात. आनंदी होतात. त्यांचे कष्ट हलके होतात. त्या कष्टातच मन रमवतात आणि आपला विरंगुळा शोधतात. निरक्षर कष्टकरी मोलकर्णीची काकड आरती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या काकड आरतीत जनाबाई असं म्हणते: उठा पांडुरंगा प्रभात समयी पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी पातला, शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडुनी पाहताती जगजेठी. काल्याचा अभंग, पाळणा, विरहिणी, दशावतारी अभंग, कृष्णजन्म, बालक्रीडा या सगळ्या साहित्य प्रकारात जनी यशस्वीपणे संचार करते. जनीचे अभंग म्हणजे देवाचं गुणगान आणि तिचं सगळं साहित्य म्हणजे देवाची पूजा म्हणजे सेवा. जनीच्या सुरेल ओव्यांनी मराठीपण फुललं. तिची ओवी अखंड जात्यात फिरत राहिली. ती सर्वदूर पोचली. त्या ओवींनी कष्टकऱ्यांचे कष्ट हलके केले. त्यांना स्त्री जन्माचा अर्थ समजून दिला, मायेचा आधार दिला, स्त्री जीवनाचा गौरव केला, शक्ती, भक्ती, मुक्ती दिली. मनामनात ती घर करून राहिली. मराठी सारस्वताला तिने श्रीमंती दिली. मराठी सारस्वताला श्रीमंत करणारी, शेकडो वर्ष स्त्री मनात घर करून राहणारी लडिवाळ जनाई स्वतः मात्र बेघर होती. हे समजल्यावर मन खूप अस्वस्थ होतं. तिचं कारुण्य आपलं होऊन जातं. तिचं जीवन समजून घ्यावं असं आपल्या मनाला ध्यास लागतो. स्वतःला विसरून स्वतः देव बघणारी जनाई संसारातून मनाने आता मुक्त झाली आहे. तिचा देहाभिमान हळूहळू नष्ट व्हायला लागला आहे. आपला देह म्हणजे देवाचं मंदिर आणि त्यातला देव, आत्मा
त्याची पूजा करायला पाहिजे. ही पारमार्थिक प्रवासातली अत्यावश्यक मनस्थिती तिला प्रगतीपथावर घेऊन जात होती. तिला तिच्या कष्टात मदत करणारा विठू तिचा आता दास राहिला नव्हता. कारण देव आणि भक्त आता निराळे नाहीतच. द्वैत गळून पडले, जीवाशिवाचं मिलन झालं आहे आणि अद्वैताचं नातं निर्माण झालं आहे. तुझं माझं हा भाव संपून गेला आहे. विठ्ठलरूप झालेल्या जनीला आता आपणच देव आहोत असं वाटू लागलं. तिच्या वृत्ती पांडुरंगाच्या ठाई इतक्या तल्लीन झाल्या की पांडुरंग तिचा सांगाती झाला. यालाच साक्षात्कार म्हणता येईल. मीच मज भासत असे विठ्ठल ही अवस्था प्राप्त झाली. आत विठ्ठल, बाहेर विठ्ठल, मीच विठ्ठल. अद्वैताची अनुभूती जनीला आली. जनी आता देवरूप होऊन गेली. आता तिला लौकिकाचं भय वाटेनासं झालं. ती आत्मनिर्भर झाली. देही देह हरपले याची प्रचिती तिला आली. या प्रचितीत ती असं म्हणते, देव खाते, देव पिते, देवावर मी निजते. देव देते, देव घेते, देवा सवे व्यवहारिते. देव येथे, देव तेथे, देवाविण नाही रीते. जनी म्हणे विठाबाई, भरुनी ठरले अंतर्बाही. तिची ज्योत परब्रह्मात विलीन झाली. आनंदासी आनंद भेटला, बोधासी बोध भेटला. या आनंदाच्या अवस्थेत ती एकरूप होऊन गेली. या अवस्थेत जनाई देवरूप झाली. आत्मानंदाची अवस्था तिने अनुभवली. ती तृप्त झाली. पण ही भावावस्था सतत टिकायची नाही. या भावावस्थेतून बाहेर पडल्यानंतर तिला खूप एकटं वाटायचं. पोरकेपण तिला उद्ध्वस्त करायचं. विठूशिवाय जगणं तिला जगणंच वाटायचं नाही. जिवंतपणे मृत्यूचा अनुभव तिला यायचा. विठू प्राणसखा सदैव आपल्याबरोबर का राहत नाही? आपलं मन जनी विठूच्या लेकरांजवळ मोकळं करते. लेकवळांना सांगून काही उपयोग नाही असं म्हटल्यावर तिचा मोर्चा विठूच्या रुक्मिणीकडे वळतो. रुक्मिणीला गळ घालून जनी असं म्हणते की एकदा तरी माझी आणि विठूची भेट घालून दे ना गं माऊली, नाही तर माझा जीव उडून जाईल. जनीची व्याकुळता, आगतिकता, कारुण्य, एकटेपणा, भावुकता आपल्याला खूप अंतर्मुख करून जातं. जनीचं दुःख, एकटेपण आपल्याला आपलंच वाटायला लागतं. डोळे पाणावतात आणि आपण जनिमय होऊन जातो. प्रामाणिक भक्तीमुळे आत्मनिर्भर झालेली जनी आता विठूलाच जाब विचारते. भक्तीचा, प्रेमाचा तो अधिकारच असतो. माझी भक्ती प्रामाणिक असूनही तू मला का भेटत नाहीस? माझा उद्धार का करत नाहीस? देवा, अरे मला खरंच तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही रे. माझी न करावी सांडणी अशी विनवणी ती करते. आर्तता हे तिच्या अभंगाचं फार मोठं सौंदर्य आहे. ती कळवळून देवाला म्हणते, कागा उशीर लावला माझा विसर पडला. तुझवरी संसार बोळविले घरदार. देवा, मी तुझी भक्त आहे. पापी असले ना तरी तुझीच आहे. माझ्या उद्धाराची जबाबदारी आता तुझी आहे. तुला तुझ्या कार्याचा आणि कर्तव्याचा विसर पडला का रे? आम्ही पातकांच्या राशी आलो तुझ्या पायापाशी. आपली हाक देव ऐकत नाही. आर्जव त्याला समजतच नाही. त्यामुळे जनीची व्याकुळता आता संपून गेली आहे. ती देवाला कोसायला सुरुवात करते. प्रसंगी अतिसंतापामुळे अपशब्दही तिच्या मुखातून जातात. देवा, मला माझ्या भक्तीची, प्रेमाची पर्वा नाही आहे. जनी आता शिष्टाचाराचे सगळे संकेत झुगारून देते. प्रखर आत्मतेजामुळे कमालीचे भेदक उद्गार तिच्या अभंगातून टोकावतात. ती असं म्हणते, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या करंट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्मसावित्री चुडाल्याली. तुझे मढे गेले, तुला पाहून काळ रडे. उभी राहुनी अंगणी शिव्या देते दासी जनी.
देवाला प्राप्त करून घेण्यासाठीचे जनाबाईचे सगळे प्रयत्न तिच्या बुद्धीचे, चातुर्याचे, युक्तिवादाचं प्रतीक आहे. विठू आपला पिता आहे, आपलं रक्षण करताय, त्याला सदैव आपली चिंता आहे. त्यांनी एकदा आपल्याला आपली म्हटलं आहे, त्यामुळे तो आता आपल्याला दूर लोटणार नाही. कारण खऱ्या प्रेमाची जवळीक आयुष्यभरासाठी असते. देहाभिमान नष्ट झालेली जनी जास्त जास्त आता मोकळी व्हायला लागली आहे. आपला प्रेमाचा हक्क बजावताना ती विठूला म्हणते, सुखाने घेतले पदरी, आता न टाकावे दुरी. आपली म्हणवनी अपंगावी ही दासी. प्रयत्नांती ती आता मुक्तीचा आनंद मिळवते. तिची सगळी भीड आता चेपून गेली आहे. भीत नाही मी कुणा हा तिचा उद्गार, तिचा कणखरपणा ओळखायला पुरेसा बोलका. सुख दुःख, भलं बुरं, स्तुती निंदा या सगळ्या भावनांच्या ती आता पल्ल्याड गेली आहे. ती आता दाहक आणि स्फोटक झाली आहे. विमुक्त झालेली जनी आता मुक्तीच्या वाटेवर आहे. आजपर्यंत गिळलेला सगळा अन्याय सुरुंगासारखा बाहेर येतोय आणि अभंगातले तिचे शब्द जास्त जास्त स्फोटक होतीये. परखडपणे ती असं म्हणते, डोईचा पदर खांद्यावरी आला, डोईचा पदर खांद्यावरी आल्या, भरल्या बाजारी जाईन मी आता. हाती टाळ घेऊन खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी. पंढरीच्या पेठे मांडियले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही. जनी म्हणे देवा, झाले मी वेसवा, रिघाले केशवा घर तुझे. परिस्थितीमुळे जनाबाईत झालेलं परिवर्तन म्हणजे हा तिचा भेदक अभंग आहे. मुळात सोज्वळ सात्विक असलेलं जनाबाईचं मन इथे आक्रमक झालं आहे. तिची भाषा आता रांगडी झाली आहे. जनीच्या स्त्रीसुलभ भावनांचा आजपर्यंत खूप कोडमारा झाला. विठूत तिच्या मनाची गुंतवणूक झालेली आहे. त्याची भक्ती हाच तिचा विरंगुळा आहे. मुक्त मनाने ती पंढरपूरच्या भक्तीच्या बाजारातून थेट तिच्या विठूकडे त्याची वेसवा बनून निघाली आहे. तिच्या लेखी लौकिक जगाचं भान निसटून गेले. मी विठूकडे जाते आहे, त्याच्या हृदयी मला नक्कीच स्थान आहे. त्याला माझा स्वीकार करावाच लागेल. त्याच्या प्रेमाखातर तर माझ्यावर ही वेळ आली आहे. म्हणजे ही वेळ त्यानेच आणली आहे. त्याच्या प्रेमापायी समाजाने मला चोर ठरवलं, सुळावर चढवलं. या भावस्थितीतला तिचा अभंग खूप अर्थपूर्ण आहे. ती असं म्हणते, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर. हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. शब्द केली जवा जुडी, विठ्ठला पायी बेडी घातली. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवन सोडी मी तुला. जनी विठूच्या भेटीसाठी मुक्त झाली आहे. सोडूनी लाज मी झाले निर्लज्ज असं ती म्हणते. विठूसाठी ती आता स्वैरीण झाली आहे. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्या इतका निर्भीडपणा आता तिला आला आहे. मानसिक पातळीवर ती मुक्त झाली आहे. आता भीत नाही देवा, आदी अंत तुझा ठावा. कशाचंच भय उरलं नाही आहे. अशा अवस्थेत ती पूर्णपणे आता देवात विसावली आहे. देह आणि देहातील चैतन्य यातलं द्वंद्व संपून गेले. निर्द्वंद्व अवस्थेला ती पोचली आहे. देह म्हणजे मी नाही, देह म्हणजे देव. देव माझ्यातच आहे. मग तो मी कशासाठी शोधायचा? या अवस्थेत तिचा आत्मशोध आता पूर्ण झाला आहे. स्वतःची खरी ओळख तिला पटली आहे आणि देव भेटल्याचा तिला साक्षात्कार झाला आहे. जनाईच्या जीवनातली निराशेची काळोखी रात्र आता संपून गेली आहे आणि तिचा विठू तिला भेटला आहे. ये रे ये रे माझ्या रामा, मनमोहन घनश्यामा. जनीचे हे आर्त सूर देवाने ऐकले आणि तिचा लाडका विठू दुडूदुडू धावत तिच्याकडे आला. जनीला भेटला, जनीत सामावला. मायलेकरांची भेट झाली आणि जनी धन्य पावली.
जीवाशिवाचं मिलन झालं. जनीचा लेकुरवाडा विठू, विटेवरची लावण्य शोभा जनीच्या भेटीला आली. खरंच भाग्य नाही या परते, अशी जनीची अवस्था झाली. संदेह अवघाची फिटला, जनी म्हणे उदयो झाला. देवस्वरूप झालेली भाग्यवंत जनी अत्यानंदाने आपल्याला असं म्हणते, माझे मनी जे जे होते, माझे मनी जे जे होते ते ते दिधले अनंते. मनातल्या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. समाधानाचं तेज जनाबाईने अनुभवलं. देह नेऊनी विदेही केले, शांती देऊनी मी पण नेले. अशी देहातीत अवस्था प्राप्त झाली. मनुष्य जन्म सत्कारणी लागला. पारमार्थिक अनुभूतीची सगळ्यात मोठी असलेली कसोटी म्हणजे सिद्धावस्था ती जनीला प्राप्त झाली. विठूच्या प्रत्यक्ष भेटीने मन धुंद झालं. ही धुंदी म्हणजेच आनंदमय अवस्था. आनंदाचे डोही आनंद तरंग हा अनुभव जनीने घेतला. देह तादात्म्य टाकल्यानंतर जनाबाई आत्मस्वरूपात स्थिर झाली. ही तिची साम्यावस्था. यालाच ज्ञानदेवांनी साम्यावस्था असं म्हटलं आहे. आता उरलो उपकारापुरता ही तुकोबांची अवस्था म्हणजेच साम्यावस्था. या अवस्थेपर्यंत कष्टकरी पोरकी शूद्र जातीत जन्माला आलेली जनी जाऊन पोचली. संत जनाबाईंनी याची देही याची डोळा हा अनुभव घेतला आणि ती कृतार्थ झाली. साक्षात्कारानंतर संत मौन स्वीकारतात. मौनाच्या तेजाची प्रभा विलक्षण सुंदर असते. सावळ्या विठूची सुंदर मूर्ती जनाबाईच्या हृदयात सामावली आणि त्यांची देहबुद्धी पालटली. आशा तृष्णा मावळल्या. चित्त विठ्ठलाच्या समचरणी एकरूप झालं. सुखे संसार करावा, माझी विठ्ठल आठवावा. असोनिया देही छाया पुरुष जैसा पाही. सूर्य जैसा घटकेशी, तैसा देही जनी दासी. संत जनाबाईंनी साधलेला हा अनासक्त प्रपंचयोग त्यांची जीवनमुक्त अवस्था समजण्यासाठी आपल्याला बोलका वाटतो. जीवाशिवाचं ऐक्य झालं. जनाई विठाई हे द्वैत संपून गेलं. अंतर्बाह्य देव आणि देवच भरून राहिला. आत विठ्ठल बाहेर विठ्ठल, मीच मज भासतसे विठ्ठल, अशी भावस्थिती तिने अनुभवली. आपुले मरण पाहिले म्या डोळा, यालाच जीवमुक्त अवस्था म्हणायचं. तुकोबांप्रमाणे जनाईंनी हा अनुभव घेतला. उत्कट भक्तीमुळे येणारी जीवनमुक्त स्थिती अनुभवल्यावर संत सज्जन देवाची भक्ती करायची थांबतात का? भक्ती हा त्यांचा श्वास असतो. श्वास थांबवणं आपल्या हाती नाही. तशी भक्ती थांबवणंही शक्य नाही. कारण भक्ती म्हणजे प्रेम, देवाचा प्रसाद, देवाचं देणं. देवाशी एकरूप होऊन गेल्यानंतरसुद्धा त्या देवाला आसक्ती सोडून अनासक्त मनाने भजत राहायचं, हा ज्ञानदेवांचा सन्मार्ग. माऊलींच्या सन्मार्गावरून सगळेच संत गेले. म्हणून तर सगळे संत देवाजवळ मोक्ष न मागता तुझी भक्ती करण्यासाठी मला पुन्हा जन्म दे अशी मागणी करतात, प्रार्थना करतात. ज्ञानदेवांच्या मांदियाळीतली संत जनाबाई तिच्या विठूजवळ भक्तीचीच याचना करते. सात्विक सुंदर भोळ्या बाबड्या संत जनाबाईच्या पारमार्थिक जीवनातला हा सोनेरी कळस. आयुष्यभर नामस्मरणाचा ध्यास असणारी नामयाची जनी अखेरच्या श्वासापर्यंत विठूनामाचा जप करत राहिली. डोळे भरून विठूचं रूप पाहता पाहता अखेर विठूत विलीन झाली. सर्व भावे गायीन नाम, सखा तूची आत्मा राम. रूप न्याहाळीत दृष्टी, सर्व सुखे सांगीन गोष्टी. दीनानाथ चक्रपाणी, दासी जनी लागे ध्यानी. आयुष्यभर हृदयाच्या गाभाऱ्यातून उत्कट भक्ती करणारी जनी बुद्धी ज्ञान यापेक्षा अंतःकरणातल्या भावनिक तळमळीला जास्त महत्त्व देते.
शुद्ध, सात्विक, प्रामाणिक भावना आणि त्यानुसार केलेली उदात्त, भव्य, दिव्य भक्ती हेच तिचं खरं बलस्थान. आपल्या मर्यादांचं डोळस भान असलेली जनी दुःखाची झुमरं कधी टांगत नाही. तक्रारी करणं तिला आवडत नाही. जनीचे अभंग म्हणजे अमृताचे बोल, स्वानंदाचे डोल, जे ऐकून ज्ञानेश्वर माऊलीला वेड लागलं. साक्षात पांडुरंगाला मोहिनी पडली. ज्या पांडुरंगाची सेवा करता करता त्यात विलीन होण्यासाठी ती आयुष्यभर झटली, तो पांडुरंग तिच्या पोटातला जिव्हाळा कसा विसरेल? भक्तीचा जिव्हाळा आयुष्यभर तिच्या सोबतीला होता. या समर्थ सोबतीने इसवी सन 1350 आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर जनीच्या नामयाने जगाचा निरोप घेतला. आकाश भेदून टाकणारा नाद नामयाच्या जनीच्या कानी पडला. या नादातून एक शांत तेवणारी ज्योत जनीच्या जवळ आली. ज्योत प्रकाशमान झाली. ती जनीच्या हृदयी सामावली आणि नामयाची जनी, आपली जनाई, वारकऱ्यांची संत जनाबाई तिच्या नामयाच्या पाऊलखुणांवरून रावळात जाऊन पोचली. या रावळाच्या महाद्वारी जनीच्या खूप स्मृती होत्या. याच महाद्वारी तिच्या गुरुशी म्हणजे तिच्या नामयाशी भेट झाली होती. या महाद्वारी मनातला समर्पण भाव बोलका झाला. धन्य ती पंढरी, धन्य पंढरीनाथ, तेणे हो पतित उद्धरिले. धन्य नामदेव, धन्य पंढरीनाथ, तयाने अनाथ उद्धरिले. धन्य ज्ञानदेव, धन्य त्याचा भाव, त्याचे पायी देव आम्हा भेटे. नामयाची जनी पालट पै झाला, भेटावया आला पांडुरंग. महाद्वारी उभ्या असलेल्या नाम्याकडे आणि जनीकडे पांडुरंगाने अतीव प्रेमाने पाहिलं. दोघांच्या मनीचं हितगुज पांडुरंगाला समजलं. माऊलीने आशीर्वाद दिला. गळामिठी झाली. स्पर्शातून भावना बोलल्या. विठूचं प्रेमळ रूप दोघांनी डोळ्यात मनात साठवून ठेवलं आणि युगायुगांचे हे दोन सहप्रवासी, पारमार्थिक वाटचालीतले एकमेकांचे स्नेही, पांडुरंगाचे लाडके भक्तजन पांडुरंगाच्या साक्षीने त्यांच्या पांडुरंगात विलीन झाले. भक्तराज नामदेवांबरोबर त्यांची दासी जनी पांडुरंगाच्या पायाशी अंतर्धान पावली. भाविकांच्या मनात ठसली आणि सरस्वतीच्या पालखीत जाऊन बसली. ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम या संत श्रेष्ठींनी अवघ्या जगाच्या कल्याणासाठी प्रसाद मागितला. सुखिया झाला हा वेदमंत्र जागवला. आपण आपल्या जनाई माऊलीसाठी तिच्या लेकूरवाळ्या विठूकडे पसायदान मागूयात. कष्टाची स्वामिनी, विश्वाची दामिनी, आमुची जननी, मनोमनी सदा दरवळत राहो, मनोमनी सदा दरवळत राहो. जनीच्या स्त्रीशक्तीला त्रिवार वंदन. धन्यवाद.